नमस्कार मित्रांनो, सरकार देणार घरकुल सोबत जागा फ्री यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। यामध्ये काही ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलसाठी जागा दिली जाणार आहे। तुमचा नंबर या जागेसाठी लागू शकते का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण शासन निर्णय समजून घेऊया। यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे। ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे यामध्ये जे लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत किंवा जागा त्यांना नाही अशा लाभार्थ्यांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पहिला नंबरचा पॉइंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण बघा व्यवस्थित शासन निर्णय थोडक्यात समजून घेऊया। सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत यामध्ये रमई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी जो नवीन महाआवास अभियान सुरू करण्यात आलेला आहे दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 100 दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान 2024-25 राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। परत एकदा ध्यानात ठेवा, 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत। आता यामध्ये पहिला उपक्रम सांगण्यात आलेला आहे, ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। आपण व्यवस्थित समजून घेऊया। बघा, पहिलाच यामधला पॉइंट आहे तो म्हणजे भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे। आता बघा, सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूलन करण्याची योजना व इतर यामध्ये सांगण्यात आलेले आहे। उदाहरणार्थ बक्षीसपत्र, सहमतीपत्र, भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। हा शासन निर्णय खूप मोठा आहे। हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल, पूर्ण व्यवस्थित वाचायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, त्या ठिकाणी याची मी PDF पाठवेन। हा व्हिडिओ तुम्हाला वरती दिसेल आणि त्याच्या खाली ही PDF दाखवेल। मित्रांनो, ज्या गावामध्ये शासकीय जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी घरकुल जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य दिलं जातं। यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तो मंत्रिमंडळ निर्णय आहे या ठिकाणी बघा, स्पष्टपणे तुम्ही समजून घेऊ शकता। 10 जानेवारी 2024 रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी योजना जी राबवली जाते, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून भूमिहीनांना किंवा ज्या लाभार्थ्यांना जागा नाही अशा लाभार्थ्यांना 1 लाख रुपयांचा अनुदान दिला जातो। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, खाली देण्यात आलेली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पूर्वी यामध्ये 50,000 रुपयांची मदत दिली जात होती, आता यामध्ये वाढ करून 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य दिलं जात आहे। आता हे जे अर्थसहाय्य आहे, जर तुम्हाला घरकुल मिळालेलं असेल,
कोणत्या योजनेअंतर्गत मिळालेली असेल घरकुल तर तुम्हाला जागा उपलब्ध होणार आहे हे पाहून घ्या। राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान। आता बघा, केवळ यामध्ये सांगण्यात आलेलं आहे केवळ जागेअभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे। आता ही योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयावरून अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्यात आलेला आहे, निर्णय झालेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची आपण व्यवस्थित सुद्धा माहिती घेतलेली आहे। जर तुम्हाला मंत्रिमंडळ निर्णय व्यवस्थित पूर्ण जर पाहिजे असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कालचा व्हिडिओ सुद्धा आपण त्याबद्दल व्यवस्थित माहितीचा घेतलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या गावातील एखादा लाभार्थी घरकुल मिळालेला आहे परंतु जागा नसल्यामुळे तो वंचित राहत असेल तर अशा लाभार्थ्यांना नक्की फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला यासाठी नक्की फायदा होणार आहे। घरकुल तुमच्या नावाने भविष्यामध्ये जर आला तर घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून आपल्याला 1 लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं। जर जागा आपल्या गावामध्ये शासकीय असेल तर विनामूल्य जागा यासाठी उपलब्ध करून दिली जाते। यासाठी तुम्हाला आपल्या गावातील जो काही सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल त्यांना भेटायचं आहे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना याबद्दल त्यांना माहिती विचारायची आहे किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन याबद्दल सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता। आणि हे जे दोन्ही शासन निर्णय आहेत, एक तर मी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा पाठवणार आहे टेलिग्राम ग्रुपवरती आणि शासन निर्णय सुद्धा मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार आहे या व्हिडिओच्या खाली। जेव्हा तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा पुढच्या अधिकाऱ्यांना जर तुम्हाला विचारायचं असेल तर हे दोन्ही निर्णय त्या अधिकाऱ्यांना तुम्ही दाखवू शकता। मित्रांनो, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।